इथं तुला वेळ मिळाला ना काल याच्यासाठी प्रॅक्टिस केली ना ॲज्युरिटीची? पण काल संध्याकाळी जरा राज बरोबर होतो, पण ओके. दिवसा जरा नाही टाइम भेटला. ती एक हो का? ऍक्टिव्हिटी होती. तरी तुम्ही ना आज आणि उद्या वगैरे हा आम्ही आहे म्हणजे बघायला. हो हो तेच ते म्हटलं सुद्धा तुम्ही आज पाहतो. आणि ठीक आहे आज आणि उद्या सॅटर्डे संडे ठीक आहे ना. हा. आज सॅटर्डे संडे पूर्ण वेळ तुम्ही पोर्टलसाठी द्या म्हणजे तुम्ही येस. जास्त वेळ दिला नाही ना पोर्टल तुम्ही फ्रेंडली होणार नाही त्याच्यासोबत ठीक आहे ना. तुम्ही जेवढा जास्त वेळ त्याच्यावरती द्याल काहीतरी युजर्स क्रिएट करा ग्रुप्स क्रिएट करा. आणि हे पण करा राईट राईट. ॲज्युअर ऑन प्रिमिसेस टू ॲज्युअर एडी सिंक जसं की राजने केलंय काल तुला माहिती आहे बरोबर. तर तुम्ही एकदा हा. एकत्र कॉल घेऊन ते पण करून घ्या ठीक आहे. नक्की आणि नक्की. हा तुम्ही जेवढं त्यात प्रॅक्टिस कराल ना तेवढं तुम्ही पोर्टल सोबत फ्रेंडली होताल ठीक आहे ना. येस. आपण साइन इन आउटलुकनीच करायचंय ना हा फॉर्म तुझा जो वरती? तुझा आयडी आहे ना तो तो कुठला आयडी दिलाय पोर्टल बनवण्यासाठी? पोर्टलला 03 outlook.comचा आहे. 03outlook.com. हा म्हणजे नाही जो सॉरी, असेल हा admin@ एक मिनिट. माझा जो आयडी क्रिएट झालाय ना, केतन हा शिंदे 03. हा त्यानंच कर लॉग इन किंवा त्यानंच राहू दे लॉग इन तुझं. फॉर्म सबमिट करायला का? आणि फॉर्म सबमिट नाही नाही फॉर्म सबमिट करायला तुझा जो ऍक्च्युअल ईमेल आयडी द्या तुमच्या सगळ्यांचे म्हणजे तो म्हणजे जे मेन जीमेलचा तुम्ही वगैरे यूज चालू कर. शकतोय? हो जीमेलला चालतो ते फॉर्म भरताय ना तिथे म्हणजे आपल्या कम्युनिकेशन साठी ती डिटेल्स ठीक आहे ना. हा हा. त्यात लिहिलेलं पण आपण कम्युनिकेशन साठी डिटेल्स म्हणजे फ्युचर कम्युनिकेशन असेल कुठले तुमचे सर्टिफिकेट वगैरे असतील ओके. ठीक आहे ना तर त्यासाठी म्हणजे त्यावरती तुमचे प्रॉपर जीमेलचे ईमेल आयडी जे डेली यूजचे आहेत ते देऊ शकतो. अच्छा. हम्म. ठीक आहे सोमनाथ पण जॉईन झालाय ठीक आहे चालेल. आणि याच्यामध्ये बल्क युजर पण ट्राय करा ठीक आहे क्रिएट करायला. खूप सिम्पल आहे काहीच नाही तिथूनच फक्त इथून युजर्स मध्ये जायचंय. तुम्हाला दाखवलंय ऑलरेडी बरोबर. युजर्स मध्ये हा. जायचंय आणि इथे बल्क ऑपरेशन दिसतंय. इथे बल्क इन्व्हाइट करायचं असेल म्हणजे इन्व्हाइट म्हणजे कळालं ना तुमच्या दुसऱ्याचा ऑलरेडी ईमेल आयडी तुम्ही जीमेल ज्याचं जीमेल अकाउंट आहे त्याला पण इन्व्हाइट करू शकता. त्याला पण इथे ऍक्सेस राईट. देऊ शकता ठीक आहे. पण बल्क क्रिएट म्हणजे तुम्हाला जर युजर क्रिएट करायचं आहे ठीक आहे त्यावेळेस तुम्ही इथं बल्क क्रिएट वरती राईट क्लिक करा आणि इथून डाउनलोड करायची CSV टेम्पलेट. आणि यात फक्त डिटेल्स भरायचे आहे तुमच्या ठीक आहे तिथं हे डिटेल्स असतात ऑलरेडी म्हणजे हा हा. टेम्पलेट डिटेल्स दिलेले असतात तिथे फक्त तुमचे रिप्लेस करायचे जे तुम्हाला डिटेल्स टाकायचे. आणि इथून फक्त अपलोड करायचे आणि बस झालं अपलोड केली इथून सबमिट म्हणायचं लगेच क्रिएट होतील इथे. ओके. है ना. ठीक आहे आता आज आपण थोडंसं स्ट्रक्चर समजून घेऊयात आपण ठीक आहे आता ॲज रेडी करून आपण तिकडे सबस्क्रिप्शन्स वगैरे ठीक आहे सबस्क्रिप्शन्स ग्रुप्स रिसोर्सेस क्रिएट करणे त्या साईडला जातोय. ठीक आहे परत एकदा तुम्हाला त्याचं हे देतो थोडंसं थेरॉटिकल म्हणजे अंडरस्टँडिंग होईल ठीक आहे. ठीक आहे हे आपलं पोर्टल आहे ठीक आहे. पोर्टल मध्ये आपले दोन सेक्शन्स एक सेक्शन आहे ॲज्युअर एडीचा ठीक आहे. दुसरा सेक्शन आहे जो की आपले सबस्क्रिप्शन असणार आहे तिथे ठीक आहे. RG असणार आहे RG म्हणजेच काय रिसोर्स ग्रुप ठीक आहे. RG म्हणतात कधी पण लक्षात RG म्हटलं ना कोणी रिसोर्स ग्रुप लक्षात घ्यायचं ठीक आहे. ऑर्गनायझेशन मध्ये RG यूज करतात थोडे जास्त सबस्क्रिप्शन झालं RG झालं त्याच्या अंडर आपले VM असू शकतं ठीक आहे. VNet असू शकतं सबनेट असू शकतो. जे बाकी रिसोर्सेस असतात कुठलेही रिसोर्सेस आपण म्हणजे रिसोर्स ग्रुप अंडरच क्रिएट करत असतो ठीक आहे. म्हणजे सगळ्यात अगोदर आपल्याकडे काय असलं पाहिजे सबस्क्रिप्शन असलं पाहिजे. सबस्क्रिप्शनच्या अंडर आपण रिसोर्स ग्रुप क्रिएट केला पाहिजे त्याच्या अंडरच आपण VMs VNet जे काही रिसोर्सेस क्रिएट करायचे ते करू शकतो
ठीक आहे. तर तुम्ही डायरेक्ट सबस्क्रिप्शनच्या खाली कुठलाही VM बनवू शकत नाही डायरेक्ट, म्हणजे सबस्क्रिप्शनच्या अंडर. तुम्हाला VM जरी तुम्ही डायरेक्ट क्रिएट करायला जाताय तर तिथे तुम्हाला रिसोर्स ग्रुप स्पेसिफाय करावं लागतं. अगोदर सबनेट स्पेसिफाय करावं लागतं, सबस्क्रिप्शन स्पेसिफाय करावं लागतं, कुठलं सबस्क्रिप्शन आहे आणि त्याच्या खाली कुठल्या रिसोर्स ग्रुपमध्ये तुम्हाला तो रिसोर्स क्रिएट करायचा आहे ते स्पेसिफाय करावं लागतं आणि नंतर तुम्ही तो बाकी पुढच्या सेटिंग्स म्हणजे जे काही ऑप्शन्स आहेत ते सिलेक्ट करून तुम्ही रिसोर्स क्रिएट करू शकता. ठीक आहे. आता आपण इथे बघितलं Azure आयडी वरती आपण युजर क्रिएट केले. ठीक आहे. युजर क्रिएट केले, ग्रुप्स क्रिएट केले. ठीक आहे. आता इथला जो युजर्स किंवा ग्रुप्स आहे त्याला आपण एक ते सबस्क्रिप्शन लेवल ऍक्सेस देऊ शकतो. ठीक आहे. किंवा तुम्ही त्याला रिसोर्स ग्रुप लेवल ऍक्सेस देऊ शकता. आता सबस्क्रिप्शन लेवलला सगळ्यांनाच ऍक्सेस दिला जात नाही. दिला तरी ते रीड लेवलला देतात. तुम्हाला जर डिपेंड करतं प्रत्येक एका सबस्क्रिप्शन मध्ये मल्टिपल रिसोर्स ग्रुप असू शकतात. ठीक आहे. आता लेट्स से एक मिनिट. लेट्स से हा एक सबस्क्रिप्शन आहे. त्याच्या अंडर एक किती पण आरजी असू शकतात रिसोर्स ग्रुप. 50 असतील, 100 असतील, 150 असतील, 200 असतील. ठीक आहे. आता इथे एक आरजी आहे. ठीक आहे. हा एका ऍप्लिकेशनचा आहे. इथे दुसरा आरजी आहे. तो दुसरं एक ऍप्लिकेशन आहे. आपल्या कंपनीमध्ये तुम्ही आता ऑलरेडी वर्किंग आहे, तुम्हाला माहिती आहे मल्टिपल ऍप्लिकेशन असतात. ऍप्लिकेशन टू म्हणजे दुसऱ्या टीमचं असू शकतं ऍप्लिकेशन. ठीक आहे. ही एक टीम झाली. ही एक टीम झाली. आता तुम्ही इथं सबस्क्रिप्शन लेवल ऍक्सेस दिला कुणाला फुल. ठीक आहे. तो काय करणार, कुठल्याही ग्रुपमध्ये जाऊन काही पण करू शकतो. बरोबर. आपल्याला काय असतं ना, रेकमेंडेशन काय असतं की आपण रेस्ट्रिक्टिव्ह ऍक्सेस द्यायचा असतो. ठीक आहे. आता इथे ही टीम आहे XYG ऍप्लिकेशन. ठीक आहे. XYG ऍप टीम आहे आणि हे आहे ABC ऍप टीम. ठीक आहे. आता तुम्ही याला सबस्क्रिप्शनच्या ऐवजी तुम्ही काय करू शकता, या रिसोर्स ग्रुपला याच्यावरती ऍक्सेस देणार, फुल ऍक्सेस द्या. ठीक आहे. त्यांचे रिसोर्सेस आहे ना त्यांना फुल ऍक्सेस द्या किंवा तुम्ही त्यांना रेस्ट्रिक्ट पण करू शकता आणखी. ठीक आहे. हा रिसोर्स ग्रुप आहे, याला तुम्ही फुल ऍक्सेस द्या किंवा त्यांना रिस्ट्रिक्ट करू शकता. स्पेसिफिक जेवढं त्यांना यूज करायचं तेवढं ऍक्सेस देऊ शकता. ठीक आहे. म्हणजे काय, तुम्ही जर या टीमला या रिसोर्स ग्रुपला ऍक्सेस दिला ना, ते या रिसोर्स ग्रुपमध्ये काही एडिट करू शकणार, बघू पण शकणार नाही अनलेस तुम्ही सबस्क्रिप्शन लेवलला त्यांना ऍक्सेस देताय. ठीक आहे. सबस्क्रिप्शन लेवलला तुम्ही जर त्यांना रीडर ऍक्सेस दिला. ठीक आहे. रीडर ऍक्सेस दिला तर ते कुठल्याही सबस्क्रिप्शन सगळे आरजी बघू शकतात पण त्यात काही चेंजेस नाही करू शकत. ठीक आहे. रीडर रोल म्हणजेच काय, रेस्ट्रिक्टिव्ह असतो, त्यात तुम्ही काही मॉडिफाय नाही करू शकत. ठीक आहे. तर मी एक फुल ऍक्सेस दिला ना ते एवढ्याच रिसोर्सेस पुरता, एवढ्या आरजी रिसोर्स ग्रुप पुरता मर्यादित राहणार. हा ह्या रिसोर्स ग्रुप पुरता मर्यादित राहणार. याच्यात काही क्वेश्चन्स काय? मग रिसोर्स ग्रुप म्हणजे काय, फक्त जसं एडी मध्ये ग्रुप असतो तसा हा Azureचा रिसोर्स ग्रुप, म्हणजे Azureचा ग्रुप म्हणजे रिसोर्स ग्रुप ना. बरोबर. याच्यामध्ये काय असणार, याच्यामध्ये तुमचे सर्व रिसोर्सेस असणार, त्याच्यातच क्रिएट करावे लागतात आपल्याला. ठीक आहे. आता आपण डायरेक्ट प्रॅक्टिकल बघूयात, थोडंसं आणखी क्लिअर होईल आयडिया. ठीक आहे. आता इथे हो, इथे मी आलो सबस्क्रिप्शनला. ठीक आहे. इथे सबस्क्रिप्शन नसलं तर इथे सर्च पण करू शकता. इथे सबस्क्रिप्शन वाला याच्यावरती क्लिक करायचं. इथे आपला फ्री ट्रायल वाला दिसेल. ठीक आहे. याच्यावरती क्लिक करायचं. आता आपल्याला इथे एक सबस्क्रिप्शन दिसतंय. ठीक आहे. कारण की आपल्याकडे एकच आहे. तुम्ही ऑर्गनायझेशन मध्ये इथे 4 पण असू शकतात, 5 पण असू शकतात, 10 पण असू शकतात. ठीक आहे. त्यातून आपल्याला जो पाहिजे तो आपण सिलेक्ट करायचा. बऱ्याच ऑर्गनायझेशन मध्ये सबस्क्रिप्शन कसे असतात ना, आता हा एक सबस्क्रिप्शन आहे, याला आपण रिनेम पण करू शकतो, माहिती आहे. ठीक आहे. इथे एक प्रॉड असणार, प्रोडक्शनचं सबस्क्रिप्शन असणार, दुसरा नॉन प्रोडक्शनचं सबस्क्रिप्शन असणार. ठीक आहे. तिसरा टेस्ट वगैरे असं कुठलंही असू शकतात. ठीक आहे. डिपेंड करतं, त्यांच्या ऍप्लिकेशन वाईज पण ते ठेवू शकतात. ठीक आहे. सबस्क्रिप्शन मध्ये आलो. आता इथे आता आपण तिकडे एकच मिनिट, मी इथे डुप्लिकेट पोर्टल ओपन करतो. इथे दाखवतो ते मायक्रोसॉफ्ट राईट.
इथे मी एक युजर क्रिएट करतो. टेस्ट ऍडमिन. ओके, नाव देतो टेस्ट ऍडमिन म्हणजे याला ग्लोबल ऍडमिन म्हणायचं आहे मला. ठीक आहे, मी ते एडिट करतो. टेस्ट जी ऍडमिन म्हणजे ग्लोबल ऍडमिन. ठीक आहे, टेस्ट ग्लोबल ऍडमिन. पासवर्ड मी मॅन्युअली टाकतो. ठीक आहे, नेक्स्ट. ठीक आहे, डिफॉल्ट हे याला मी ते रोल राईट रोल याला देतो ग्लोबल ऍडमिन. ठीक आहे, ऍक्टिव्ह डायरेक्टरी मध्ये जास्त कॉमन रोल्स आहेत. हा ग्लोबल ग्लोबल ऍडमिन आहे. ठीक आहे, दुसरा आहे हा ग्लोबल रीडर आणि युजर ऍडमिनिस्ट्रेटर म्हणून. User administrator, ठीक, can manage all aspect of users and groups, including passwords for a limited admins. ठीक आहे, हा एक आहे. आणि त्यात सेपरेट एक आहे जसं की आपण काल बघितलं होतं, हेल्प डेस्क ऍडमिनिस्ट्रेटर. हेल्प डेस्क ऍडमिनिस्ट्रेटर. ठीक आहे, आपण एक ग्लोबल ऍडमिन सिलेक्ट केलंय. ग्लोबल ऍडमिनिस्ट्रेटर सिलेक्ट झालाय. ठीक आहे, रिव्ह्यू. ठीक आहे, इथे पासवर्ड मी थोडासा स्ट्रिक्ट देतो. ठीक आहे, एकच मिनिट दुसराच पासवर्ड क्रिएट करतो. ओके, थोडस कॉम्प्लिकेटेड पासवर्ड पाहिजे त्याला, कॉमन पासवर्ड घेत नाही. हा रोल आहे ग्लोबल ऍडमिनिस्ट्रेटर. रिव्ह्यू आणि क्रिएट करतो. ठीक आहे, इथे तुम्ही एकदा डिटेल्स रिव्ह्यू करू शकता जे तुमच्या असणार. हा तुमचा युजर आयडी असणार, त्याला मी ते कॉपी करून ठेवतो. हा युजर इथे मी ग्लोबल ऍडमिन म्हणून क्रिएट केलाय. ठीक आहे, Azure Active Directory मध्ये मी ते VM क्रिएट करू शकतो का त्याने? इथे मला VM क्रिएट करायचं आहे त्याचे. मी आता VM क्रिएट करू शकतो का जर मी त्या युजरने लॉग इन केलं तर? करू शकतो. करू शकतो. मी अगोदर त्या दिवशी पण सांगितलं होतं, लक्षात करा परत एकदा मी काय सांगितलं होतं. आपण नाही, Azure AD's हा ग्लोबल ऍडमिनचं राईट दिलंय आपल्याला. बरोबर दिलंय. बाकी कुणाला काही याच्यामध्ये आन्सर आहे का तुमच्याकडे तुमचं? याच्यात कन्फ्युज नका हो, त्या दिवशी मी तुम्हाला परत परत सांगितलं होतं. रेकॉर्डिंग बघितलंच नाही वाटतं तुम्ही परत. ठीक आहे, परत एकदा एक्सप्लेन करतो, एकच मिनिट. हा पोर्टल आहे. ठीक आहे, याला नाव देतो AG
पी म्हणजेच ॲज्युअर पोर्टल. याच्यामध्ये 2 सेक्शन आहेत. ऍक्टिव्ह डायरेक्टरीचं आहे, ॲज्युअर ऍक्टिव्ह डायरेक्टरीचं. हा दुसरा आहे जिथे की तुमचं सबस्क्रिप्शन आहे, ठीक आहे, रिसोर्स ग्रुप्स आहेत आणि रिसोर्सेस आहेत, ठीक आहे, जे काही तुमचं VMs वगैरे असतील, कुठलेही रिसोर्स तुम्ही क्रिएट करू शकता. आता ॲज्युअर AD मध्ये कुठले रोल्स आहेत? याच्यामध्ये आहे ग्लोबल ॲडमिनिस्ट्रेटर, ठीक आहे, मी ग्लोबल ॲडमिन करतो. दुसरा आहे, हा ग्लोबल ॲडमिन आहे. ग्लोबल रीडर एक आहे, ग्लोबल रीडर, ठीक आहे. एक मिनिट, मी नाव नॉर्मलीच टाकतो म्हणजे तुम्हाला क्लिअर होईल. प्रॉपर हे करू आपण, ठीक आहे. त्याच्यामध्ये सेक्शन आहे, सेक्शन आहे, आहे ॲज्युअर ऍक्टिव्ह डायरेक्टर, ठीक आहे. हा आहे सबस्क्रिप्शन, ओके. एक ॲज्युअर पोर्टल मध्ये 2 सेक्शन आहेत त्याच्यात, ठीक आहे. भले तुम्हाला एकत्र दिसतात पण ते ऑथेंटिकेशन वाईज जे काही तुमचं काय म्हणतात तुम्ही मॅनेज जे करतात ते वेगवेगळे पोर्शन झाले, ठीक आहे. हा आहे ॲज्युअर पोर्टल, ठीक आहे. ॲज्युअर पोर्टल आहे ते एक ॲज्युअर ऍक्टिव्ह डायरेक्टरी आहे, तसं सबस्क्रिप्शन आहे, ठीक आहे. ॲज्युअर ऍक्टिव्ह डायरेक्टरी मध्ये कुठले कुठले रोल्स आहेत तुम्हाला आठवते? एक आहे ग्लोबल ऍडमिनिस्ट्रेटर, ठीक आहे. दुसरा आहे ग्लोबल रीडर, तिसरा आहे युजर. तीनच नाही आहेत, मी जे मोस्ट युज सांगतो, ठीक आहे. युजर ऍडमिनिस्ट्रेटर, ठीक आहे. हे इथे रोल्स आहेत, ठीक आहे. रोल्स म्हणजे काय? ज्यावरती आपण परमिशन्स देतो, ठीक आहे. परमिशन्स, हेल्प डेस्क ऍडमिन काय आहे ना, हेल्प डेस्क ऍडमिनिस्ट्रेटर तो नाही म्हणत. तो पण रोल आहे ना याच्यात. हेल्प डेस्क ऍडमिन पण ऍड कर, हो तो पण आहे. अशा भरपूर रोल आहेत, मी एकदा दाखवले तिथे. तुम्ही काल त्यातून आपण काय हा, हेल्प डेस्क ऍडमिन काय जस्ट कन्फर्म करायचं, हेल्प डेस्क ऍडमिन पण रोलच आहे बरोबर. हो रोलच आहे. आता दाखवलं ना मी इथे. इथे जर पोर्टल मध्ये आलो, आयडी रोल्स मध्ये आलो ना, ते रोल्स ऍड असाइनमेंट केली नाही, ते एवढे सारे रोल्स आहेत. तुम्ही यात तुमची काही फुलफिलमेंट झाली नाही तर तुम्ही कस्टम रोल पण बनवू शकता, कारण की त्याला पण तुम्हाला जर ते करायचं असेल तर किंवा प्रीमियम P1 किंवा P2 पाहिजे असतो तुम्हाला, ठीक आहे. प्रीमियम 2 किंवा प्रीमियम 1, ठीक आहे. म्हणजे काय डिफॉल्ट ग्रुप आहेत, हे ऍप्लिकेशन ऍडमिनिस्ट्रेटर आहे. पुन्हा इथे त्याचं डिस्क्रिप्शन आहे, कॅन क्रिएट मॅनेज ऑल ऍस्पेक्ट ऑफ ऍप रजिस्ट्रेशन अँड एंटरप्राइज ऍप्स. आपण ऍप रजिस्ट्रेशन केलं होतं, आठवतं ना? ठीक आहे. हा जर रोल असेल तर त्या गोष्टी Yes. करू शकतो आपण, बरोबर. डेटाब्रिक्सचं केलं होतं आपण. हो करेक्ट. पुन्हा आपल्याकडे आहे डायरेक्टरी रीडर, कॅन रीड बेसिक डायरेक्टरी इन्फॉर्मेशन कॉमनली यूज टू ग्रँट डायरेक्टरी रीड ऍक्सेस टू ऍप्लिकेशन्स अँड गेस्ट. म्हणजे तुम्ही ऍप्लिकेशनला किंवा एखाद्या गेस्टला हे डायरेक्टरी रीडर देऊ शकता, ठीक आहे. दुसरं आपल्याकडे आहे हा ग्लोबल रीडर, कॅन रीड एव्हरीथिंग दॅट ग्लोबल ऍडमिनिस्ट्रेटर कॅन. म्हणजे ग्लोबल ऍडमिनिस्ट्रेटर जेवढं पण बघू शकतो, करू शकतो, हा फक्त तेवढ्या गोष्टी रीड करू शकतो, त्यात काही अपडेट नाही करू शकत, ठीक आहे. काहीच अपडेट नाही का, फक्त रीड करणार, रीडर रोल म्हणजे तो.
हा आहे ग्रुप ऍडमिनिस्ट्रेटर. मेंबर ऑफ दिस रोल कॅन क्रिएट मॅनेज ग्रुप्स, manage groups settings, ठीक आहे, लाईक नेमिंग अँड एक्सपायरेशन पॉलिसीज अँड व्ह्यू ग्रुप डायरेक्टली. म्हणजे जे काय ग्रुप रिलेटेड आहेत, ऍक्टिव्ह डायरेक्टरीचे जे ग्रुप आहे त्या रिलेटेड कुठली ऍक्टिव्हिटी करू शकता. आता ऍक्टिव्ह डायरेक्टरी ग्रुपमध्ये आणखी एक ऑप्शन असतं त्याच्यामध्ये, की तुम्ही एक नेमिंग तुमची पॉलिसी ठेवू शकता, की बाबा प्रिफिक्स हाच असला पाहिजे. प्रिफिक्स म्हणजे काय, आता ते म्हणतो. आता तुमच्याकडे ग्रुप्स क्रिएट करणार आहे, ठीक आहे, कोणी पण एडी ग्रुप्स क्रिएट करणार, तर तुम्हाला त्यात प्रिफिक्स आणि सफिक्स तुम्ही नेमिंग पॉलिसी मध्ये लावलेत ना, जसं की आपण DTS हा प्रिफिक्स असला पाहिजे, आणि शेवटी जो आहे, जो की सफिक्स म्हणतो आपण त्याला, तिथे असलं पाहिजे EDG म्हणजे ED ग्रुप, ठीक आहे. किंवा तुम्ही असं ठेवू शकता GRP शेवटी. तर मध्ये तुम्हाला जी डिटेल्स भरायची ती भरा. आता मी इथे भरेल DTS हायफन HR 01 हायफन ग्रुप, ठीक आहे. हा झाला माझा ग्रुप, ठीक आहे. हे प्रिफिक्स आणि सफिक्स मी त्यात ऍड करू शकतो, ठीक आहे. मला काय पाहिजे तुम्ही असे असे पॉलिसी पण लावू शकता ग्रुपमध्ये, ठीक आहे. दाखवतात हे रोल्स कळाले ना तुम्हाला, हे रोल्स आहेत. पुन्हा इथे हॅलो हॅलो, कोणाला काही क्वेश्चन्स आहे का, असं म्यूट अनम्यूट झालं होतं, ठीक आहे. हेल्प डेस्क ऍडमिनिस्ट्रेटर बघतो, कॅन रिसेट पासवर्ड्स फॉर नॉन ऍडमिनिस्ट्रेटर आणि हेल्प डेस्क ऍडमिनिस्ट्रेटर. म्हणजे जे हेल्प डेस्क ऍडमिनिस्ट्रेटर आहेत त्यांचे आणि जे नॉन ऍडमिनिस्ट्रेटर आहेत त्यांचे पासवर्ड सेट करू शकतो हा, ठीक आहे. ऍडमिनिस्ट्रेटरचं नाही करू शकत. रोल्स काय कस्टमचं आलाय, बिल्ड करायचं असेल रोल तर कुठून करतो आपण? कस्टम रोल इथे आपल्याला ऑप्शन हा. नाही, याच्यात करू शकतो आपण, याच्यामध्ये करूयात कुठे, सबस्क्रिप्शन लेवलला तिकडे आहे ऑप्शन, तिकडे क्रिएट करायला, ठीक आहे. इथे Azure AD मध्ये ऑप्शन नाही येतो, म्हणजे आहे पण आपल्याला सबस्क्रिप्शन त्याला प्रीमियम लागतं, ओके ओके. प्रीमियम 1 किंवा 2, ठीक आहे. इथे आता ग्रुप्स आहे, ग्रुप्स मध्ये इथे दिसतंय नेमिंग पॉलिसी. इथे जर आलो ना आपण, ते ग्रुप नेमिंग पॉलिसी आहे, ठीक आहे, इथे. तर इथे आपण सिलेक्ट करू शकतो, इथे ऍड प्रिफिक्स किंवा सफिक्स. इथे ऍड प्रिफिक्स केलं ना, इथे सिलेक्ट करायचं असतं स्ट्रिंग. सिलेक्ट स्ट्रिंग केली तर तो इथे टाईप करू शकतो TTS. इथे दिसतंय TTS ग्रुप नेम, इथे मध्ये ग्रुप नेम येणार, आणि ते सफिक्स जर मी ऍड केलं स्ट्रिंग हे GRP म्हणजे ग्रुप, हे बघा असं. म्हणजे मध्ये मी ग्रुप नेम टाकणार, त्या दोन व्हॅल्यू डिफॉल्ट राहणार, कारण की ग्रुप बनवतोय ना, ग्रुपला काहीतरी नेमिंग स्टँडर्ड ठेवावं लागेल आपल्याला, बरोबर. कोणी जर येऊन क्रिएट करतंय त्याला हे मेंडेटरी असणार ह्या गोष्टी ऍड होऊन. ओके, स्टार्टिंग आणि एंडिंग आपण डिफाईन केली, हो मधलं फक्त बरोबर, हो मधलं, तयार करायचं. हा जो क्रिएट करणार तो त्यानुसारच टाकणार ना. तो जर HR चा ग्रुप क्रिएट करतोय तो HR चाच ऍड करणार, येस ठीक आहे. येस करेक्ट. हे ऑफिस 365 ग्रुप साठी आहे, ठीक. इथे बघ, इथे एक्झाम्पल दिलेलं आहे फायनान्स सिॲटल, म्हणजे जे सिॲटल साठी, आता इथे फायनान्सने स्टार्ट केली, ठीक आहे. फायनान्स आहे पण इथे ग्रुप नेम असणार, इथे सिॲटल म्हणजे सिॲटल लोकेशन साठी, ठीक आहे. पण तसं स्टँडर्ड कोणी ठेवत नाही. स्टँडर्ड कधी पण असं असतं, एकतर कंपनीचं प्रोजेक्टचं नाव असणार आपल्या सफिक्स प्रिफिक्स मध्ये. इथे ग्रुप ग्रुप आपण ग्रुप म्हणून आयडेंटिफिकेशन झालं पाहिजे ना आपल्याला कशाचं आहे ते, त्या गोष्टी असतात, ठीक आहे. आपण याच्यावरती होतो परमिशन्स. आता Azure ऍक्टिव्ह डायरेक्टरी काय आलं, इथे ग्लोबल ऍडमिनिस्ट्रेटर आहे, ग्लोबल रीडर आहे, युजर ऍडमिनिस्ट्रेटर आहे, हेल्प डेस्क ऍडमिनिस्ट्रेटर आहे, ठीक आहे. हे झाले रोल्स. कुठल्या युजरला तुम्ही रोल्स असाइन करू शकता, ठीक आहे. ते आपण देऊयात रोल्स. रोल्स म्हणजे काय, त्याला काय रोल्स आहे, तो काय करू शकतो, त्याला आपण रोल्स म्हणतो, ओके. हा, इकडे सबस्क्रिप्शन लेवलला आपल्याकडे रोल्स आहेत, जे की प्रिव्हिलेज रोल तुम्ही जास्त बघितलेत, तर आपल्याकडे इथे आहेत. हे रोल्स टाकतो मी, रोल्स काय आहे,
ओनर. जसं इथे ग्लोबल ऍडमिनिस्ट्रेटर आहे ना, तिथे इकडे ओनर आहे, तो सगळ्या गोष्टी करू शकतो. ठीक आहे. दुसरा कॉमन आहे एक कॉन्ट्रीब्युटर. ओके. तिसरा आहे रीडर. तुम्ही रीडर देऊ शकता. ठीक आहे. ओनर, कॉन्ट्रीब्युटर आणि रीडर. याच्यात ओनर म्हणजे काय, सगळ्या गोष्टी करू शकतो, दुसऱ्याला परमिशन पण असाइन करू शकतो. सेम तसंच कॉन्ट्रीब्युटर आहे. कॉन्ट्रीब्युटर सगळ्या गोष्टी करू शकतो, फक्त तो कोणाला आरबॅक परमिशन्स आहेत ना, त्या असाइन नाही करू शकत दुसऱ्याला. तो बाकी सगळ्या गोष्टी करू शकतो. ओके. रोल्स काय आले Yes. आता. इथे ग्लोबल ऍडमिनिस्ट्रेटर बनवलाय. तो इथे रिसोर्स ग्रुप वगैरे काहीच, कुठले व्हीएम्स वगैरे काहीच क्रिएट करू शकत नाही. इथला आणि याचा संबंध नाही. हे रोल्स फक्त ऍक्टिव्ह डायरेक्टरी साठी आहेत. हे रोल्स जर असेल, इथे जरी ओनर असला तरी तो इकडे काही करू शकत नाही, ज्याला जर इकडे परमिशन नाही तर. इकडे जर इथे जर एक ओनर आहे, त्याला जर मी इकडे ग्लोबल रीडर परमिशन दिलं, तर तो फक्त ऍक्टिव्ह डायरेक्टरी मध्ये रीडच करू शकतो. ओनरचे परमिशन तिथे अप्लाय होणार नाही. इथे सबस्क्रिप्शनला सीमित असतात. इकडे सबस्क्रिप्शनला देऊ शकता, किंवा तुम्ही रिसोर्स ग्रुपला पण परमिशन असाइन करू शकता, किंवा रिसोर्स लेवलला पण करू शकता. ठीक आहे. इथे तुम्ही रिसोर्स ग्रुपला पण अप्लाय करू शकता. याच्यामध्ये इथे आरजी टाईप करतो, त्या आरजी लेवलला पण तुम्ही देऊ शकता परमिशन, किंवा सबस्क्रिप्शन लेवलला देऊ शकता. क्लिअर वेज. इथला ऍडमिनिस्ट्रेटर इकडे काही करू शकत नाही. आता मी तो युजर क्रिएट केलं, मी तर मला लॉग इन करून दाखवतो. ठीक आहे. तो युजर आहे आपल्याकडे, मी इन्कॉग्निटो मध्ये लॉग इन करतो. रेकॉर्डिंग चालू केली का आपण? हा, चालू आहे. चालू आहे ना? टेस्ट ऍडमिन लॉग इन करतो. याला काय परमिशन दिलेले आहेत मी? एनीवन? ग्लोबल. करेक्ट. ग्लोबल ऍडमिनिस्ट्रेटर परमिशन देतात. ठीक आहे. पासवर्ड प्रत्येक वेळेस चेंज करायला सांगतात. आपण त्याच्यामध्येच काहीतरी चेंजेस करायला. ठीक आहे. पासवर्ड अपडेट केला. इथे जे येत आहे ना, कळलं ना, 14 days until it is required. आपण नंतर बघूयात तुम्हाला. म्हणजे ते याच्यात आपलं मल्टीफॅक्टर ऑथेंटिकेशन साठी सांगते. ओके ओके. इथे बघा आलंय. डाउनलोड नाव आय वॉन्ट टू यूज. ठीक आहे. याला तुम्हाला केलंच असेल तुम्ही ऑर्गनायझेशन मध्ये. ठीक आहे. तरी पण आपण सांग, इथे काय सांगते, आय वॉन्ट टू यूज डिफरंट ऑथेंटिकेटर ऍप, किंवा डाउनलोड मायक्रोसॉफ्टचं करायचं असेल तर डाउनलोड. ठीक आहे. नेक्स्ट आपण याला कॅन्सल करूयात, नंतर करूयात. हे माहिती आहे ना सगळ्यांना, केलं असेल तुम्ही तुमच्या ऑफिस, का तुमच्याकडे नाही आउटलुक? आहे तुमच्याकडे आहे. आहे ना? केलंय ना? ठीक. केले. केलंय ना? ठीक आहे. नंतर साइन इन करतो मी. ठीक आहे. आस्क मी लेटर करतो. ठीक आहे. ते तुम्ही केलं ना, इथे तुम्हाला ते पूर्ण कॉन्फिगर करावं लागेल. मोबाईल वरती प्रत्येक वेळेस कोड येत जाईल तुम्हाला. ठीक आहे. मी ते आस्क मी लेटर करतो. कॅन्सल. ठीक आहे. इथे आलो. तर मी जर इथे बघितलं मायक्रोसॉफ्ट एंटर आयडीला, इथे आलो. मला पूर्ण ऍक्सेस आहे. मी ते युजर्स क्रिएट करू शकतो, सर्व गोष्टी करू शकतो. क्रिएट युजर, माझ्या परमिशन्स पण मी इथून बघू शकतो कुठल्या आहे. असाइन रोल्स मध्ये जर आलो, इथे बघा मी ग्लोबल ऍडमिनिस्ट्रेटर आहे. ठीक आहे. आता मी VM ट्राय करून बघतो क्रिएट करायला. ठीक आहे. रिसोर्स ग्रुप क्रिएट करूयात. बाय डिफॉल्ट ABC. You do not have permission to create resource groups under this subscription. Try.
ठीक आहे. रिसोर्स ग्रुपच क्रिएट होत नाही म्हणजे VM पण क्रिएट होणार नाही. रिसोर्स ग्रुप मॅन्डेटरी आहे. स्टार दिसते त्याचं सबस्क्रिप्शन आहे. ठीक आहे. हे आपलं सबस्क्रिप्शन असणार. आता तुम्ही ऑर्गनायझेशन मध्ये जेव्हा असं क्रिएट VM वरती क्लिक करणार कुठेही, ठीक आहे, तुम्ही नॉर्मली इथून ऑप्शन असतं एक, ठीक आहे, इथून हे व्हर्च्युअल मशीन्स असतं, इथून तुम्ही क्रिएट करू शकता. किंवा दुसरं एक ऑप्शन असणार, तुम्ही इथून रिसोर्स ग्रुप सर्च करू शकता. रिसोर्स ग्रुप्स जेवढे तुमचे रिसोर्स ग्रुप क्रिएट असतील ना ते इथे लिस्ट होतील. ज्या रिसोर्स ग्रुप मध्ये क्रिएट केलं तिथे डायरेक्टली जाऊन तुम्ही क्रिएट करताय रिसोर्स, तिथून ते डायरेक्टली ऑटोमॅटिक घेणार तोच रिसोर्स ग्रुप आहे. त्याला कळतं की तुला याच रिसोर्स ग्रुप मध्ये बनवायचे आहे. ठीक आहे. तर इथे व्हर्च्युअल मशीन मध्ये आलो मी. इथून मी जेव्हा क्रिएट करेल ना त्याला याला माहिती नसतं ना आता मला कुठल्या सबस्क्रिप्शन मध्ये करायचंय किंवा कुठल्या रिसोर्स ग्रुप मध्ये करायचंय. तर इथून मला सिलेक्ट करावं लागेल इथून कुठलं सबस्क्रिप्शन आहे. इथे मल्टिपल सबस्क्रिप्शन असू शकतात तुमचे इन केस. ठीक आहे. आणि मल्टिपलच असतात ऑर्गनायझेशन मध्ये आणि इथून मला रिसोर्स ग्रुप सिलेक्ट करायचा असतो. इथे पण ऑलरेडी रिसोर्स ग्रुप क्रिएट केलेले असतात. नसेल केलेले तर तुम्ही इथून लगेच क्रिएट न्यू म्हणून ते नाव देऊ शकता आणि क्रिएट करू शकता. आता कळालं ग्लोबल ऍडमिनिस्ट्रेटर इकडे रिसोर्स क्रिएट करू शकतो का? म्हणजे आपलं सबस्क्रिप्शन नाही म्हणून आपण करू शकत नाही. नाही, सबस्क्रिप्शन आहे ना आपलं. हे काय सबस्क्रिप्शन? मी ते रिसोर्स क्रिएट करू शकतो का? व्हर्च्युअल मशीन्स क्रिएट करू शकतो का? आता मी ग्लोबल ऍडमिनिस्ट्रेटर आहे ऍक्टिव्ह डायरेक्टरी मध्ये. इथे सबस्क्रिप्शन मध्ये पण द्यावं लागेल ऍक्सेस तेव्हाच करता येईल ना. करेक्ट. आता मी इथे ग्लोबल ऍडमिनिस्ट्रेटर आहे. मला जेव्हा इकडे सबस्क्रिप्शन लेवलला ऍक्सेस मिळेल तेव्हाच मी इथे क्रिएट करू शकतो. आता बघा मी जर इथे सबस्क्रिप्शन लेवलला ऍक्सेस ट्राय करतो द्यायला. ट्रायल सबस्क्रिप्शन मध्ये आलोय मी. ठीक आहे. इथे याला आरबॅक म्हणतो आपण. ठीक आहे. आरबॅक परमिशन्स किंवा IAM पण म्हणू शकतो मी. इथे IAM ऍक्सेस कंट्रोल. ठीक आहे. त्याला एक आरबॅक पण आहे. इथे आलो ऍड परमिशन्स. मला ऍड पण करता येत नाही का? कारण की याच्यावरून कळतं की मला इथे 0 परमिशन्स आहे. इथे काहीच परमिशन नाही. जो काही मी ऍडमिनिस्ट्रेटर वगैरे आहे तो मी ऍक्टिव्ह डायरेक्टरी ऍक्टिव्ह डायरेक्टरी पुरता मर्यादित आहे. मला इकडे परमिशन्स लागतील तेव्हाच मी ते करू शकतो. आता मी जेव्हा इथून याला परमिशन देईल ना, आता इथून मी माझ्या ऍक्टिव्ह डायरेक्टरी माझ्या अकाउंटला आलो. ठीक आहे. इथे माझं अकाउंट आहे आणि इथे ते इनकॉग्निटो मध्ये ते अकाउंट आहे. ठीक आहे. मी इथे आलो इथून त्याला परमिशन असाइन करतो. ठीक आहे. युजर्स तर इथून नाही याच्यातून करावं मला सबस्क्रिप्शन लेवलला त्याला ऍक्सेस द्यावा लागेल. हे आहे सबस्क्रिप्शन. याच्यावरती क्लिक करणार. IAM ऍक्सेस कंट्रोल. त्यालो इथे ऍड वरती क्लिक करायचं आणि ऍड रोल असाइनमेंट बनायचं. ठीक आहे. इथून हे रीडर वगैरे परमिशन आहे. इथे रीडर व्ह्यू ऑल रिसोर्सेस बट डज नॉट अलाउ यू टू मेक एनी चेंजेस. म्हणजे इथून मी फक्त रिसोर्सेस बघू शकतो. ठीक आहे. हा रीडर रोल आहे इथे. टाईप काय आहे बिल्ट इन आहे. कस्टम रोल जेव्हा आपण क्रिएट करू तेव्हा तुम्हाला कळेल कस्टम रोल ते लिहून येणार. ठीक आहे. आता मला प्रिव्हिलेज ऍक्सेस पाहिजे. पण येणार कॉन्ट्रीब्युटर देतोय. ठीक आहे. इथे बघा ओनर आणि कॉन्ट्रीब्युटर प्रिव्हिलेज ऍक्सेस मध्ये ओनर काय करू शकतो ग्रँट्स फुल ऍक्सेस टू मॅनेज ऑल रिसोर्सेस इन्क्लूड द ॲबिलिटी टू असाइन रोल्स इन ॲज्युर आरबॅक. म्हणजे हे जे परमिशन रोल्स असाइन करतोय मी याचे मला आलो आहे मी जर ओनर आहे तर. ठीक आहे. आणि कॉन्ट्रीब्युटर जो आहे कॉन्ट्रीब्युटरला ग्रँट फुल ऍक्सेस टू मॅनेज ऑल रिसोर्सेस बट डज नॉट अलाउ यू टू असाइन रोल्स इन ॲज्युर ॲडमिनिस्ट्रेटर. आपण याला कॉन्ट्रीब्युटर देऊयात म्हणजे तो क्रिएट वगैरे करू शकतो रिसोर्स पण दुसऱ्याला ऍक्सेस वगैरे देऊ शकणार नाही. स्वतःच ऍक्सेस वाढवू शकणार नाही काहीच. ठीक आहे. बऱ्याचदा ॲज्युर ऍडमिनला कॉन्ट्रीब्युटर देतात. कुणाला जरी एकाला आर्किटेक्ट किंवा जे काही मॅनेजर वगैरे असेल ते ओनर ठेवतात. ठीक आहे. आपण कॉन्ट्रीब्युटर सिलेक्ट करूया. नेक्स्ट इथून युजर्स ग्रुप्स आणि सर्व्हिस प्रिन्सिपल. तुम्ही एक सर्व्हिस प्रिन्सिपल असेल युजर असेल ग्रुप असेल तर इथून क्रिएट करू. सिलेक्ट मेंबर्स वरती क्लिक करायचे. कुठला युजर बनवलाय आपण टेस्ट ग्लोबल ऍडमिन. ठीक आहे. त्याला मी ऍड करतो. ऍड झालं. सिलेक्ट. इथं बघितलं मी ग्रुपला पण देऊ शकतो इथे परमिशन. जो IT ग्रुप आपण बनवलाय त्याला पण इथे परमिशन देऊ शकतो. या ग्रुपमध्ये आपण एक संकेतचा की केतनचा युजर ID बनवला होता. ठीक आहे. इकडे त्याला Azure AD मध्ये फक्त रीडर परमिशन दिलेले आपण. मी जर याला इथे कॉन्ट्रीब्युटर परमिशन देतोय ना तो इथे रिसोर्सेस क्रिएट करू शकतो. इकडे फक्त रीडर असेल पण इकडे रिसोर्सेस वगैरे कॉन्ट्रीब्युटर दिला तर मध्ये त्याला फुल ऍक्सेस आहे ऑलमोस्ट. ठीक आहे. इथे आलो. नेक्स्ट
असाइन असेल. ठीक आहे, ऍड रोल असाइनमेंट. आपण डायरेक्ट सबस्क्रिप्शन लेवलला ऍक्सेस दिला हा, म्हणजे तो काय करू शकतो, कुठलाही रोल्स इथे मी आलो, इथे रिफ्रेश करतो. इथे अगोदर तुम्ही व्ह्यू मा ऍक्सेस केलं ना, इथे काहीच नाही, फक्त यू डू नॉट हॅव परमिशन टू रोल अँड द स्कोप, यू डू नॉट हॅव परमिशन्स. ठीक आहे, आता मी रिफ्रेश करतो. हा टेस्ट ऍडमिनने लॉग इन आहे हे लक्षात ठेवायचं. इनकॉर्पोरेट व्ह्यू मा ऍक्सेस घेतलं. कॉन्ट्रीब्युटर मला ऍक्सेस आहे, कॉन्ट्रीब्युटर रोल आहे. ठीक आहे. Yes. आता मी रिसोर्स क्रिएट करू शकतो का? आता इथे ग्लोबल ऍडमिनिस्ट्रेटर आहे. ठीक आहे, इथे मी ग्लोबल ऍडमिनिस्ट्रेटर आहे आणि इथे मी कॉन्ट्रीब्युटर आहे. आता मी व्हीएम्स वगैरे काही रिसोर्स ग्रुप वगैरे क्रिएट करू शकतो का? करू शकतो तो आता, बरोबर. कारण का? पहिला आपण एडी लेवलला ऍक्सेस दिला होता, सबस्क्रिप्शन लेवलला नाही नव्हता दिला. आता आपण बरोबर. सबस्क्रिप्शन लेवलला दिला, बरोबर, त्याच्यामध्ये राईट्स आलेत त्याला. करेक्ट. ठीक, इथे आलो मी व्हीएम्स क्रिएट व्हर्च्युअल मशीन्स मध्ये, क्रिएट व्हर्च्युअल मशीन. चलो प्री ट्रायल आहे, आपल्याकडे एक सबस्क्रिप्शन आहे, आपण ते सिलेक्ट केलं. ठीक आहे, इथे आहे रिसोर्स ग्रुप. इथे आपल्याकडे कुठलाही रिसोर्स ग्रुप क्रिएटेड नाही, म्हणून आपल्याला असं दाखवत आहे नो अवेलेबल आयटम्स. जर आपल्याकडे रिसोर्स ग्रुप क्रिएट केलेले असतील तर ते इथे लिस्ट होतील. इथे क्रिएट न्यू म्हणतो. येस, F1 टेस्ट F1 आरजी असे नाव असतात. रिसोर्स ग्रुपला आरजी म्हणून लिहिलेलं असतं. ठीक आहे, इथे तुला कुठलाही असू शकतं, प्रोजेक्ट वाईज नाव दिलेले असतात. टेस्ट आहे, इथे प्रॉड असणार, काही ठिकाणी डेव असणार, काही ठिकाणी ईव्हीटी असणार. ठीक, डिपेंड करतो. ओके करतो, क्रिएट झाला. मी आता व्हीएम पण क्रिएट करू शकतो. सगळ्या गोष्टी मी ते नाव देऊ शकतो. सगळ्या गोष्टी मी व्हीएम नाव द्यायचं. याच्यात कळलं गाईज, हे हे अंडरस्टँड झालंय तुम्हाला हे काय परमिशन्स? नाहीतर मी पुन्हा सांगू शकतो, त्यात काय अडचण नाही. कळालंय सगळ्यांना? आपण कॉन्ट्रीब्युटरचा ऍक्सेस दिला ना आता, हो, फक्त रीडरचा दिला असता तर नसतं जमलं मग. त्याला नसतं क्रिएट करता आलं. म्हणजे ऍटलिस्ट कॉन्ट्रीब्युटर ऍक्सेस पाहिजे. हो, रिसोर्स क्रिएट करण्यासाठी. ठीक आहे, त्यात भरपूर आहे. तुम्ही आणखी त्यात हे करू शकता, एक्सप्लोअर करू शकता. त्यात भरपूर रोल आहे. तुम्ही याच्यात मध्ये आलो सबस्क्रिप्शन, इथे तुम्हाला सबस्क्रिप्शन लेवलला देण्याची गरज पण पडत नाही. कधी तुम्ही म्हणजे तुम्ही ॲजर ॲडमिनला ठीक आहे, तुमच्यासाठी सबस्क्रिप्शन लेवलला सुद्धा, पण बाकी युजर्स जे असतात त्यांना तुम्ही नाही द्यायला पाहिजे. तुम्ही कोणाला रिसोर्स क्रिएट करण्यासाठी आलो, पण इथे बघा मला रिसोर्स देता येते का, मला परमिशन कोणाला? मी कॉन्ट्रीब्युटर आहे, मी ओनर असतो ना, मला देता आलं असतं परमिशन. इथे डिसेबल दाखवतंय. का डिसेबल दाखवतंय इथे? कॉन्ट्रीब्युटर असल्यामुळे. बरोबर. मी इथे काय असतो, म्हणजे कुठला रोल असतो तर मी परमिशन देऊ शकलो असतो दुसऱ्याला. ओनर. करेक्ट, ओनर परमिशन असतो तर मी दुसऱ्याला परमिशन असाइन करू शकतो. ठीक आहे, आता मी इकडे ओनर आहे. ठीक आहे, व्ह्यू ऍक्सेस जर केलं ना मी इथे, तुम्हाला दिसेल मी इथे ओनर आहे, म्हणून मी इथे काय पण ओनर आहे. ओके, म्हणजे मी इथून कोणालाही परमिशन देऊ शकतो. इथे आपल्याकडे आता मी दुसरा रोल ऍड रोल असाइनमेंट करतो. ठीक आहे, इथे रीडर आहे, एवढे परमिशन्स आहेत आपल्याकडे. ठीक आहे, रीडर आहे, भरपूर आहे. तुम्ही जेवढे याच्यात हे कराल ना, एक्सप्लोअर कराल ना, तेवढे रोल्स मिळतील तुम्हाला. हे भरपूर एवढे 5 याच्यापेक्षा पण किती 611 रोल्स आहेत. ठीक आहे, तुमच्या रिक्वायरमेंट नुसार तुम्ही स्पेसिफाय करू शकता कुठला कोणाला द्यायचा. ठीक आहे, जे मेजर डिफॉल्ट जे जास्त यूज रोल्स आहेत ते आपण बघितले, कॉन्ट्रीब्युटर, ओनर आणि रीडर. ठीक आहे, याच्यात तुम्ही बघू शकता, क्रिएट जर सर्च केलं तुम्ही, क्रिएट नाव आणि कुठले कुठले रोल्स आहेत. राईट असेल, राईट राईट.
एवढे रोल्स आहेत. एक कंटेनर्स कॅटेगरी कंटेनरसाठी आहे. ठीक आहे. भरपूर ऍप्लिकेशन आहेत वाईज तुम्ही. रूल आहे. हो हो, प्रत्येक जेवढ्या याच्यात आहेत. कुबरनेटीसाठी आहे, हम्म. Azure Sphere ओनर आहे, कॉन्ट्रीब्युटर. भरपूर रोल आहेत. तुम्ही तेवढे एक्सप्लोर कराल तेवढे. ठीक आहे. 611 म्हणजे खूप झाले. ठीक आहे. हे स्टोरेज रिलेटेड आहे. ठीक. ओके guys. तुम्ही ते कॅटेगरी नुसार पण आम्ही हे करू शकता इथे फिल्टर. इथे कॅटेगरी आहे. ठीक. इथे जर तुम्ही कॅटेगरीमध्ये आलो मी इथे एवढे ए आणि मशीन लर्निंग रिलेटेड, कम्प्यूट रिलेटेड, मी तर कम्प्यूट सर्च करतो. एवढे आहे. व्हर्च्युअल क्लासिक व्हर्च्युअल मशीन कॉन्ट्रीब्युटर lets you manage classic virtual machine but not access to them and not virtual network storage. मॅनेज करू शकता इथे की व्हर्च्युअल मशीन ऍडमिनिस्ट्रेटर लॉग इन, व्ह्यू व्हर्च्युअल मशीन इन द पोर्टल अँड लॉग इन ॲज ऍडमिनिस्ट्रेटर. म्हणजे तुम्ही काय करू शकता, व्हर्च्युअल मशीन तुमच्या जेवढ्या एन्व्हायरमेंटमध्ये त्या रिसोर्स ग्रुप किंवा सबसिस्टम तुम्हाला ज्या लेवलचा ऍक्सेस आहे त्या लेवलला तिथे बघू शकता आणि त्याला लॉग इन पण करू शकता ॲज ऍडमिनिस्ट्रेटर. व्हर्च्युअल मशीन कॉन्ट्रीब्युटर लेट्स यू मॅनेज व्हर्च्युअल मशीन बट नॉट ऍक्सेस टू देम. म्हणजे तुम्हाला ऍक्सेस नाही देणार, तुम्ही मॅनेज करू शकता. अँड नॉट द व्हर्च्युअल नेटवर्क अँड स्टोरेज, जो काही बाकीचे ऍक्सेस आहे व्हर्च्युअल नेटवर्क स्टोरेज ते पण तुम्हाला नसणार आहे. ठीक आहे. व्हर्च्युअल मशीन युजर लॉग इन, व्ह्यू द व्हर्च्युअल मशीन इन द पोर्टल अँड लॉग इन ॲज अ रेग्युलर युजर. म्हणजे तुम्ही रेग्युलर युजर म्हणून लॉग इन करू शकता. तुम्ही बऱ्याचदा हे देऊ शकता, तुम्हाला एखाद्या रिसोर्स ग्रुपला एखाद्या टीम आहे त्यांना व्हर्च्युअल मशीनला लॉग इन करू शकतो तुम्ही. हा व्हर्च्युअल मशीन युजर लॉग इन देऊ शकता त्यांना. ठीक आहे. Yes. तुम्ही कॅटेगरी नुसार निवडू शकता कुठली कॅटेगरी तुम्हाला कंटेनरसाठी द्यायचं, अनालिटिक्स, भरपूर कॅटेगरी आहे त्याच्यामध्ये. ओके. हे झाले. हे जॉब फंक्शन रोल आहे इथे दिसते ना, जॉब फंक्शन म्हणजे कुठल्या स्पेसिफिक जॉबसाठी. ठीक आहे. आणि हे प्रिव्हिलेज रोल आहेत इथे जे दिसतात तुम्हाला. इथे सिलेक्ट झालंय का? हे बघा, हा व्हर्च्युअल मशीन युजर सिलेक्ट झालाय आपल्याला. ठीक. गॉट इट गाइस. Yes. Got it. हे परमिशन्स समजून घ्या अगोदर. ठीक आहे. याच्यात काही क्वेश्चन असले तर आता पुन्हा विचारा. इथे मी ग्लोबल ऍडमिनिस्ट्रेटर जरी असलो सबस्क्रिप्शन लेवलला मी काहीच करू शकत नाही. आता मी इथे ओनर आहे. ठीक आहे. मी इकडे युजर्स क्रिएट करू शकतो का? इकडे जर मला ग्लोबल ऍडमिनिस्ट्रेटर रोल नाही आहे, मला कुठलाच रोल नाही, फक्त मला एक नॉर्मल युजर म्हणून आहे, मी इकडे करू शकतो का? नाही. इकडे ओनर आहे, इकडे मी रिसर्च नाही करू शकत. बरोबर, करेक्ट. नाही करू शकत. बरोबर. इकडे जरी ओनर असलो तरी मला इकडे ऍक्सेस नाही आहे काही. येस. हे म्हणजे आपले दोन वेगळे वेगळे झाले. म्हणजे ऍक्टिव्ह मध्ये जर तुम्हाला असेल तर इकडे काही पण करायचं, इकडे तुम्हाला ऍक्सेस पाहिजे. सेम सबस्क्रिप्शन मध्ये पण काय करायचं तुम्हाला इकडे पण ऍक्सेस पाहिजे. करेक्ट करेक्ट. फक्त ऍक्टिव्ह डिरेक्टरी मध्ये ऍक्सेस असल्याने तुम्ही सबस्क्रिप्शन मध्ये काही पण करू शकतो असं नाही राहणार. इकडे पण ऍक्सेस बरोबर करणं गरजेचं आहे. बरोबर, करेक्ट. ओके. याला आपण याला आपण आरबॅक परमिशन म्हणतो. ठीक हम्म. आहे. आणि हे आपलं ऍक्टिव्ह डायरेक्टरी परमिशन जे काय असेल. ठीक आहे. आरबॅक किंवा IAM. येस. ओके. VM क्रिएट करण्यासाठी ऍटलिस्ट सबस्क्रिप्शन मध्ये ओनरची परमिशन पाहिजे आणि नाही, AD ऍटलीस्ट ओनरचे नाही, ओनर काही पण करू कॉन्ट्रीब्युटर शकतो. कॉन्ट्रीब्युटर Contributor. कॉन्ट्रीब्युटर आणि इकडं डिरेक्टरी मध्ये ऍटलिस्ट ग्लोबल ऍडमिनची पाहिजे. ऍटलीस्ट नाही, ग्लोबल ऍडमिनिस्ट्रेटर हायेस्ट प्रिव्हिलेज झालं. इथे युजर ऍडमिनिस्ट्रेटर पण युजर्स वगैरे करू शकतो. नाही असं पण नाही, VM ग्लोबल करू शकतो का? नाही नाही. परत बोल, मला तुला नाही अंडरस्टँड नाही झालं ना नाही, परत. युजर हा. ऍडमिनिस्ट्रेटर जर परमिशन दिली तर मग फक्त युजर करू शकणार, VM नाही करू शकणार ना? नाही, इथे ग्लोबल ऍडमिनिस्ट्रेटर असला तरी पण तो करू शकत नाहीये ना. आता मी लगेच इथे परमिशन चेंज करतो याच्या. ठीक आहे. मी त्या आलो. आपल्याकडे तो युजर आहे. ठीक आहे. ह्या युजरला मी ग्लोबल ऍडमिन केलंय. ठीक आहे. मी याचे परमिशन चेंज करतो आता. इथे सिलेक्ट ऑप्शन
ठीक आहे, ऍड असाइनमेंट करतो. User. हा चला दिला मी इथे. ठीक आहे. रिमूव्ह असाइनमेंट करतोय ग्लोबल ऍडमिनिस्ट्रेटरला. ठीक आहे. बस आता मी युजर ऍडमिनिस्ट्रेटर आहे. इकडे व्हीएम क्रिएट करू शकतो का मी आता? नाही. का नाही करू शकत? युजर ऍडमिनिस्ट्रेटर व्हीएम करता येईल ना, हा बिकॉज ऑलरेडी बरोबर. तिथे ऍक्सेस आहे आपल्याला. करेक्ट. तिथनं आपण नाही काढलं ना. करेक्ट. इथले मी तेच सांगतोय. इथल्या परमिशनचा तुम्ही इथे काही असा इथे तुम्ही नॉर्मल युजर जरी असेल याच्याशी काही संबंध नाही आहे तुमचा. येस. ठीक आहे. आता मी काय करतो, याला इथून काढून टाकतो. मला युजर ऍडमिनिस्ट्रेटर पण नाही द्यायचे त्याला. ठीक आहे. मी याच्यातून काहीच परमिशन ठेवत नाही याला. तिथे आपण ट्राय करून बघूयात व्हीएम क्रिएट होतं का. ठीक आहे. ठीक आहे. आता याला काही परमिशन आहे का इथे? प्लस रोल नाही आहे, नॉर्मल युजर आहे. ठीक आहे. मी इथे येतो. ठीक आहे. मी इथे एकदा रिफ्रेश करून घेतो. रिफ्रेश केलं. ठीक आहे. लोड होतं त्याला. इथे माझा ऍक्सेस काय एकदा बघून घ्या. व्ह्यू माय ऍक्सेस वरती क्लिक करतो. कॉन्ट्रीब्युटर आहे बरोबर. हा चेंज झाला का नाही? जो मी इथे देणार तो आहे. आता मी इथे येतो व्हर्च्युअल मशीन वरती, क्रिएट व्हर्च्युअल मशीन. इथे आलो. रिसोर्स ग्रुप नाही म्हणून मी इथे क्रिएट करतो. टेस्ट म्हणून क्लिक करतो. ओके झालं क्रिएट. व्हीएम पण क्रिएट होणार आहे. टेस्ट क्रिएट झाला. अगोदर मला नो परमिशन होतं तेव्हा. ठीक आहे. इकडे सबस्क्रिप्शन लेवल ऍक्सेस नव्हतं तेव्हा. आता मी ते कॉन्ट्रीब्युटर आहे तर क्रिएट करू शकतो. याचा आणि ऍक्टिव्ह डायरेक्टरीचा काही संबंध आहे का? नाही. ठीक आहे. हे परमिशन्स वेगळ्या, या फक्त ऍक्टिव्ह डायरेक्टरीसाठीच ऍप्लिकेबल. या परमिशन फक्त इकडे सबस्क्रिप्शन लेवलला ऍप्लिकेबल. त्यांचा आणि यांचा संबंध नाही. ठीक आहे. इथे फक्त युजर असला पाहिजे. युजर तुम्ही ऍक्टिव्ह डायरेक्टरीमध्ये युजर नसेल तर तुम्ही सबस्क्रिप्शन लेवलला परमिशन देऊ शकता का? नाही. का? युजरच नाही राहणार तर मग आपण तिथनं कसं Correct. करणार? कोणता पण युजर युजरच काय करणार? ठीक आहे. युजरच नाही ऍक्टिव्ह डायरेक्टरीमध्ये तुम्ही त्याला परमिशन देऊ शकत नाही. ठीक आहे. राज कळाले का तुला? परत एकदा मला सांगायला नाही एक्सप्लेन येस करायला. नाही हेल्प डेस्क ऍडमिनिस्ट्रेटर जर असेल हा तर त्याला म्हणजे व्हीएम वगैरे क्रिएट करण्याचा ऍक्सेस राहील का? कसं काय राहील? मी सांगितलं नाही, हे इथले कुठलीही परमिशन असो. आता हे 4 बघितले, 4 ग्लोबल ऍडमिनला नाही तर हेल्प डेस्कचा काय आहे संबंध त्यात? नाही इथे पण तिकडे हा त्याला सबस्क्रिप्शन लेवलला आहे ना परमिशन. तर कुठे आहे? म्हणतोय मी नाही सबस्क्रिप्शन लेवलला आपण जर हा समजा इथे त्याला इथे कॉन्ट्रीब्युटर कॉन्ट्रीब्युटर दिला. दिलं. हा मग करू शकतो. हा तेच म्हणतोय. ते सांगतो या परमिशनचा यांचा काही संबंध नाही. इथे तो कुठली एक परमिशन ठेव किंवा नको ठेव, पण इथे प्रॉपर परमिशन दे तरच तो करू शकतो. ठीक आहे. इथे जर तुम्ही ओके. फक्त त्याला रीडर परमिशन दिले तर तो फक्त बघू शकतो, त्यात काही करू शकत नाही. कुठले रिसोर्सेस तुम्ही क्रिएट केले, बाकी सगळ्या गोष्टी बघू शकतो. ठीक आहे. आणि आता हे सबस्क्रिप्शन लेवल क्लिअर झालं तुमचं. सबस्क्रिप्शन लेवलला परमिशन असाइन करायचं. येस. ठीक आहे. ओके. आणखी काही क्वेश्चन याच्यात क्लिअर करून घ्या. तुम्हाला हेच जर नाही कळालं तर पुढे म्हणजे तुम्हाला समजणार नाही ना आपण काय करतोय. ओके. Yes. रिमूव्ह करू? कळलंय नाही सगळ्यांना? परत विचारू शकता, असं काही नाही. ओके ग्रेट. आता ठीक आहे. इथे मला काहीच परमिशन नाही तरी पण मी इथे व्हीएम्स क्रिएट करू शकतो. ओके सॉर्टेड. आता काही वेगळं ट्राय करायचं आहे याच्यात तुम्हाला? इकडे हेल्प डेस्क ऍडमिन देऊन बघायचं, इकडे काय असं? जे की मी ऑलरेडी सांगितलंय त्या परमिशनचा आणि या परमिशनचा काही संबंध नाही. नाही काय तसं हे नाही. बरोबर. एवढंच की सबस्क्रिप्शन लेवलला पाहिजे कॉन्ट्रीब्युटर इन ऑर्डर टू क्रिएट द व्हीएम. ठीक आहे. आता सबस्क्रिप्शन लेवलला मी काय करतो? ठीक आहे. आणखी एक आहे त्यात. आता मी सबस्क्रिप्शन लेवलला ऍक्सेस काढतो. ठीक आहे. मी ते आलो. सबस्क्रिप्शन इथे सबस्क्रिप्शन आहे. ठीक आहे. मी ते सबस्क्रिप्शन मध्ये हा माझ्या आयडीने लॉग इन केलं. मी ओनर आहे इथे. मी सबस्क्रिप्शन आलो. ठीक आहे. आता मी ते सबस्क्रिप्शन लेवलला टेस्ट युजरला परमिशन दिलेले आहे. ठीक आहे.
इथे मी जर चेक ऍक्सेस वरती क्लिक केलं ना आणि तो टेस्ट ऍडमिन टाकला ना, टेस्ट फक्त टेस्ट टाकलं तरी इथे येऊन जाईल. याला काय परमिशन दिल आहेत हे आपण चेक करू शकतो. चेक ऍक्शन याला कॉन्ट्रीब्युटर परमिशन आहे सध्या, ठीक आहे. तर इकडे इनकॉग्निटो मध्ये आहे. आता मी याला काय करतो, मला याला सबस्क्रिप्शन लेवलला ना मी याची परमिशन काढून टाकतो. ठीक आहे. त्याचे युजर जो आहे रोल असाइनमेंट ग्लोबल ऍडमिन डिलीट करतो. ठीक आहे. परमिशन डिलीट करतो मी याला. ठीक आहे. इथं मी लिस्ट होत्या तिथं सगळ्या जे काही रोल असाइनमेंट आहे ते क्लिक केलं ना तुम्हाला खाली दिसतात ते. ठीक आहे. याला रिमूव्ह करतोय मी. ठीक आहे. रोल असाइनमेंट रिमूव्ह केले. आता मी चेक ऍक्सेस करतो टेस्ट युजरला. काहीच ऍक्सेस नाही. आता मी VM क्रिएट करू शकतो का? सबस्क्रिप्शन लेवलला त्याला काहीच VM क्रिएट नाही करू शकणार आपण. करेक्ट. कारण की मला आता ऍक्सेस नाहीये. मी ऍक्सेस काढला. ठीक आहे. कुठलाच ऍक्सेस नाही मला तिथे. कुठलाच रोल असाइन नाही. मी काय करतो आता त्याला इथे ऍड रोल असाइनमेंट करतो. इथे येऊन त्याला मी रीडर रोल देतो. नेक्स्ट युजर ऍड सिलेक्ट मेंबर मधून टेस्ट युजर सिलेक्ट करतो. सिलेक्ट केलं. ठीक आहे. नेक्स्ट सिलेक्ट नाही वाटतं युजर टेस्ट. ठीक आहे. टेस्ट ऍडमिन सिलेक्ट झाला. सिलेक्ट इथे आला. लिस्ट झाला. ओके. नेक्स्ट रिव्ह्यू अँड क्रिएट. आता क्रिएट करू शकतो का मी VM किंवा कुठलाही रिसोर्स? मी याला रीडर रोल दिला याला. रोल कुठला असाइन केला आपण आता? रीडर रोल असाइन केला. रीडर. रीडरला नाही करू शकणार आपण VM क्रिएट. करेक्ट. बाकीचे तुम्हाला काही क्वेश्चन याच्यामध्ये करू शकतो का नाही? येस नो. रेडर मध्ये नाही ना, ऍटलीस्ट कॉन्ट्रीब्युटर लागेल तेव्हा करू शकतो. करेक्ट. नाही ठीक नाही आहे. करू शकत. नाही करू शकत ना. आता बघा मी इथे सबस्क्रिप्शन आहे. आता मी काय करतो या सबस्क्रिप्शन मध्ये मला एक रिसोर्स ग्रुप क्रिएट करायचा. ठीक आहे. आता मी काय करतो रिसोर्स ग्रुप मध्ये आलो किंवा तुम्ही इथून सर्च करू शकता रिसोर्स ग्रुप. इथं आहे ऑलरेडी रिसेंट मध्ये आहे. इथे आलो. ठीक आहे. मी क्रिएट रिसोर्स ग्रुप म्हणतो. ठीक आहे. ते माझ्या आयडी मध्ये आहे. मी एक न्यू आरजी इथून क्रिएट करतोय. मी याच्यात नाही. मी याच्यात जर आलो ना तुम्हाला याच्यात हे टेस्ट ऍडमिन मध्ये आलं की आपण रीडर परमिशन दिलं. मी याच्यात रिसोर्स ग्रुप क्रिएट करायला आलो ना ते बघा मी ते क्रिएट करतो नेक्स्ट करून. fail to create. ठीक आहे. does not have authorization to perform action. ठीक आहे. आता मी काय करतो इकडून माझ्या आयडी मध्ये चाललो. इथे लक्ष ठेवा काही मी कुठल्या डायरेक्टरी मध्ये आहे. इथे मी ओनर आहे. ठीक आहे. आता मी काय करतो एक न्यू dts हायफन टेस्ट आरजी वाय. ठीक आहे. ईस्ट US लोकेशन सिलेक्ट केलं किंवा आपण UK साऊथ करूयात. ठीक आहे. तुमचं UK आहे. UK साऊथ करूयात. UK साऊथ. ठीक आहे. नेक्स्ट करतो टॅक्स. टॅक्स काय असू शकतात तुम्हाला काही आयडिया आहे का याच्याबद्दल? हो. आता Tag टॅक्स म्हणजे येस येस बरोबर. टॅग म्हणजे काय आपलं ते एक कॉमन नेम वगैरे देऊ शकतो. त्याचं आपण डिस्ट्रीब्यूट करू शकतो. म्हणजे टॅक्स म्हणजे थोडक्यात काय? तो टॅग दिला तर त्याच्या अंडर जेवढे रिसोर्स ग्रुप आहेत त्याला तो अप्लाय होणार.
हा पण टॅग का देतो आपण? काय असू शकतं इन्फॉर्मेशन? टॅग म्हणजे आपण एक थोडक्यात ते तुमच्या फंक्शनॅलिटी वाईज टॅग द्यायचा जेणेकरून नंतर तुम्हाला सॉर्ट वगैरे करताना टॅग वाईज तुम्ही सॉर्ट करू शकता त्या कॅटेगरी बरोबर. वगैरे टाकून करेक्ट कॅटेगरी करेक्ट. आता मध्ये मी इथे टाकू शकतो एनव्ही म्हणजे एन्व्हायरमेंट, बरोबर? Environment. शॉर्ट फॉर्म करेक्ट. माझं एन्व्हायरमेंट आहे टेस्ट सिलेक्ट केलं. इथे मी आणखी काय टॅग देऊ शकतो आपण? ओनर म्हणजे ह्या जे ऍप्लिकेशन आपण करणार आहे रिसोर्स ग्रुप ज्याच्यासाठी करतोय त्याचा ओनर कोण आहे? XYZ कोणी पण असू शकतो. ठीक आहे. तिथे प्रत्येकाचे मॅनेजर असतात प्रत्येक ऍप्लिकेशनचे एक एक. ठीक आहे. तो ओनर आपण सिलेक्ट करत असतो त्याला. ठीक आहे. इथे आणखी ऍड करू शकता तुम्ही ऍप्लिकेशन कोणता आहे. ठीक आहे. ऍप्लिकेशनचं नाव वगैरे किंवा कुठला प्रोजेक्ट आहे. आणि ते प्रोजेक्ट सिलेक्ट करतो. ठीक आहे. प्रोजेक्ट ABC. ठीक आहे. असे टॅग्स असतात. आता मला जर प्रोजेक्ट वाईज कधी नंतर सॉर्ट करायचं झालं नाही, मी असे टॅग वाईज सॉर्ट करू शकतो. आणि मला कळतं पण मी जर कुठल्याही रिसोर्सवरती आलो ना तर मी टॅग बघून कळेल, अरे हा याचा ओनर हा आहे, मला याच्याकडून काहीतरी टॅग्स तुम्ही काय 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 यूज करू शकता. जर मी इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळेल तर याच्यात तुम्हाला काय काय हेल्प होईल? परत एकदा काय म्हणलं संदीप? टॅग्स जर हे जर इन्फॉर्मेशन तुम्हाला असली कुठल्याही रिसोर्सवरती याच्यातून तुम्ही काय करू शकता? तुम्हाला काय हेल्प होईल याच्यातून? ह्याच्यातनं नंतर ना तुम्हाला फाइंडिंगला सर्चिंग वगैरे एखादा स्पेसिफिक ऑब्जेक्ट सर्च करताना तुम्ही ते फिल्टर लॉन करू शकता एन्व्हायरमेंट किंवा ओनरचा प्रोजेक्टचा ठीक आहे. ऍप्लिकेशन ते एक आहे. ठीक आहे. नंतर तुम्ही लेट्स से आता आपण रिसोर्स ग्रुप क्रिएट केला, याच्यात VMs वगैरे क्रिएट करणार आहे आपण. ठीक आहे. पुढे चालून तुम्ही ते VMs बघितलं, त्या VMs वरती तुम्हाला काहीतरी ऍक्टिव्हिटी करायची आहे. पण तुम्हाला कसं करणार? आता तुम्ही आपण ऑन प्रिमायसेस वरती कसं एक्सेल शीट असते आपल्याकडे, त्या एक्सेल शीट मध्ये इन्फॉर्मेशन स्टोअर करतो. या ऍप्लिकेशनचा ओनर हा आहे, मग आपण अप्रुव्हल घेण्यासाठी त्याच्याकडे जातो तसं, राईट? त्या इन्फॉर्मेशन नुसार. पण इथे आपल्याला डायरेक्ट इथेच इन्फॉर्मेशन मिळेल. आधी मी इथे ईमेल आयडीचं पण ऑप्शन असतं इथे. ठीक आहे. ईमेल आयडी आता ABC @outlook.com जे असेल ते, डोमेन मी त्याचा ईमेल आयडी इथे टाकू शकतो. म्हणजे त्या टीमचा किंवा त्या मॅनेजरचा जो काही तो ओनर आहे याचा त्याचा ईमेल आयडी मी इथे टाकू शकतो. त्याने काय होईल, तुम्हाला किती हेल्पफुल होईल ना. डिटेल्स तुम्हाला डायरेक्ट तुम्ही कुठल्याही रिसोर्स वरती गेले तुम्हाला लगेच कळतं. हा टेस्ट एन्व्हायरमेंटचा आहे, ओनर त्याचा हा आहे, प्रोजेक्ट या प्रोजेक्टचा मशीन आहे आणि ईमेल आयडी आहे. तुम्हाला जर काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल त्याच्याशी तुम्हाला शटडाऊन वगैरे करायचं, तुम्ही डायरेक्ट ओनरचं नाव घेऊन त्याला टीम्स वरती जाऊन पिंग करा की हे VMs वरती असं अपडेट करेल. करेक्ट. युजर स्पेसिफिक इन्फॉर्मेशन अवेलेबल राहील बाबा टीमचे हो हो. डिटेल्स वगैरे करेक्ट म्हणजे करेक्ट. क्विकली आता मी आपण रिच करू शकतो त्यांना इन केस. बरोबर बरोबर. आणि ते आणखी एक असतं काहीतरी, म्हणजे प्राइसिंगचं एक असतं प्रोजेक्ट कोड. म्हणजे प्रोजेक्ट कोड माहिती आहे ना प्रत्येकाला, प्रत्येक प्रोजेक्टला एक कोड असतो. मग त्याच्यानुसार तुम्ही जे काही हे असेल तुमचं बिलिंग वगैरे ते काउंट करू शकता. ठीक आहे. प्रोजेक्ट कोड पण टाकतात. टॅग मध्ये भरपूर डिटेल्स टाकतात. तुमच्या ऑर्गनायझेशन मध्ये काय करायचं त्यावरती डिपेंड करतात. ते मी ते ग्रुप क्रिएट करतो. ठीक आहे. क्रिएट वरती रिसोर्स ग्रुप, इथे मी रिसोर्स ग्रुप क्रिएट केलाय. ठीक आहे. आता मी याच्या अंडर रिसोर्सेस क्रिएट करू शकतो. आता मी त्या युजरला जातो. ठीक आहे. इथे त्याला तुम्हाला आठवतंय का मी कुठल्या परमिशन दिल्या त्या टेस्ट ऍडमिनला? काय परमिशन आहे ते सध्या? रीडर परमिशन आहेत आपल्याला. करेक्ट. सबस्क्रिप्शन लेवलला रीडर परमिशन आहे. आता मी काय करतो, रिसोर्स ग्रुप लेवलला जातो इथे. ठीक आहे. रिसोर्स ग्रुप इथे मला दिसतोय. रिसोर्स ग्रुप दिसला मला. ठीक आहे. आता मी काय करतो, इथे येतो. इथून हे आता मी माझ्या ऍडमिन परमिशन लावतो. ठीक आहे. माझ्या अकाउंटला इथून मी RG वरती जातो. इथून IAM वरती सिलेक्ट करतो आणि इथून काय करतो आता, इथून चेक ऍक्सेस जर केला मी कुणाचा, टेस्ट ऍडमिनचा, तुम्ही एकदा चेक करून घ्या, क्लिअर होते तिथे कुठलं परमिशन आहे त्याला. रीडर कुठून स्कोप काय आहे, सबस्क्रिप्शन लेवलला रीडर परमिशन आहे त्याला. ठीक आहे. आता मी इथे ऍड रोल असाइनमेंट करतो. कुठल्या लेवलला देतोय आता मी परमिशन? सबस्क्रिप्शन लेवलला देतोय की रिसोर्स ग्रुप लेवलला? गाईस रिसोर्सला येतो रिसोर्स ग्रुप लेवलला. करेक्ट करेक्ट. इथं बघू शकता मी कुठे आहे सध्या. तुम्ही कुठे आहेत नाही ते इथं दिसतं तुम्हाला. होम मधून रिसोर्स ग्रुप आहे. रिसोर्स ग्रुप मध्ये DTS टेस्ट RG नावाचा एक रिसोर्स ग्रुप आहे. त्याच्या ऍक्सेस कंट्रोल मध्ये मी सध्या आहे.
इथे बघू शकता तुम्ही सध्या कुठे आहेत. ठीक आहे ना. तुम्ही इथे क्लिक केलं ना वन स्टेप बॅक जाणार. इथे क्लिक केलं का वन स्टेप बॅक जाणार इथे रिसोर्स ग्रुप मध्ये येणार. ठीक आहे. इथे होमला आला तिथे मी रिसोर्स ग्रुप वरती क्लिक केलं. रिसोर्स ग्रुप्स इथून त्याच्या IAM मध्ये आलो. आता मी इथे मी याला कॉन्ट्रीब्युटर रोल देऊ शकतो का आता? कॉन्ट्रीब्युटर हा देऊ शकतो. कॉन्ट्रीब्युटर देऊ शकतो. ठीक देऊ आहे. शकतो. बाकीच्यांचं काय म्हणणं आहे? काय हे याच्यामध्ये सबस्क्रिप्शन लेवलला म्हणतोय का तू? नाही इथे मी कुठे आहे सध्या? रिसोर्स ग्रुप. करेक्ट देऊ शकतो का मी इथे? त्याला सबस्क्रिप्शन लेवलला रीडर परमिशन आहे. मी इथे हा. आता रिसोर्स ग्रुप लेवलला त्याला परमिशन देऊ शकतो का कॉन्ट्रीब्युटरच्या? देऊ शकतो. देऊ शकतो. करेक्ट. मी प्रिव्हिलेज वरती क्लिक केलं होतं तिथे त्याला कॉन्ट्रीब्युटर रोल देतो. नेक्स्ट इथे युजर्स आहे सिलेक्ट मेंबर करायचा जो टेस्ट ऍडमिन आहे. सिलेक्ट. नेक्स्ट इथे तुम्ही डिस्क्रिप्शन पण देऊ शकता. ठीक आहे. नेक्स्ट रिव्ह्यू अँड असाइन. ठीक आहे. इथे स्टेटस दिसत असतं तुम्हाला प्रत्येक तुम्ही जी काय ऍक्टिव्हिटी करताय सक्सेस झाली फेल झाली. ठीक आहे. आता मी VM क्रिएट करू शकतो guys. या टेस्ट ऍडमिन रोल युजरनी VM मी क्रिएट करू शकतो का? करू शकतो. करू शकतो. रिसोर्स ग्रुप क्रिएट करू शकतो. रिसोर्स ग्रुप आपण टेस्ट ऍडमिनला हे केले ना रिसोर्स ग्रुप मध्ये हे करून परमिशन सेट केले हा कॉन्ट्रीब्युटरचे. ठीक आहे ना. पण मी आता नवीन मला इथे रिसोर्स ग्रुप दिसतोय. ठीक आहे. हा आहे मला काही इथे दिसतोय. मी दुसरा रिसोर्स ग्रुप क्रिएट करू शकतो का? हा एक आहे. दुसरा करू शकतो का क्रिएट रिसोर्स ग्रुप? येस. करू शकतो ना. कसं काय? मल्टिपल रिसोर्स ग्रुप नाही करू शकत का? ठीक आहे. मी इथे आलो क्रिएट. काय सांगताय? You do not have permission to create a resource group under the subscription free trial. का नाही करू शकत मी? रीडरचा ऍक्सेस दिलाय सबस्क्रिप्शन लेवलला म्हणून. बरोबर. करेक्ट. सबस्क्रिप्शन लेवलला मी रीडर दिलाय. मी फक्त याला इथे कॉन्ट्रीब्युटर दिलाय ना याच्या आत तू काय करायचं ते करू शकतो. या सबस्क्रिप्शनच्या आत इथे कुठलेही रिसोर्स वगैरे क्रिएट कर. ठीक आहे. याच्यामध्ये रिसोर्स ग्रुपच्या आतमध्ये रिसोर्स ग्रुप करू शकतो आपण क्रिएट. नाही तसं नाही करता येत. एकच रिसोर्स ग्रुप असणार. नेस्टिंग नाही करू शकत तू. नेस्टेड RG क्रिएट करू नाही शकत. ओके. ठीक आहे. हा आहे आता आपलं पोर्टल आहे. ठीक आहे. इथे सबस्क्रिप्शन आहे. इथे मी दिला रीडर रोल. ठीक आहे. इथे मल्टिपल RG असतील पण आपल्या केसमध्ये सध्या एकच RG आहे. या RG ला मी दिला कॉन्ट्रीब्युटर रोल. ठीक आहे. बरोबर. आता मी इथे वरती रीडर रोल आहे ना मला इथेच कॉन्ट्रीब्युटर रोल. याच्या आत मी काय VMs वगैरे क्रिएट करायचे सगळ्या गोष्टी इथे करू शकतो. जे काही रिसोर्स क्रिएट करायचे मला ते बाकीच्या गोष्टी करू शकतो. पण दुसरा रिसोर्स ग्रुप मी दुसरा क्रिएट नाही करू शकत. नवीन क्रिएट नाही करू शकणार कारण की मला सबस्क्रिप्शन लेवलला रीडर परमिशन आहे ना. मी जे तुम्ही बाकी रिसोर्स तुम्ही जर नवीन रिसोर्स ग्रुप क्रिएट केला तर तो मी बघू शकतो. पण त्यात ह्या रिसोर्स ग्रुप मध्ये कुठले VMs आहेत हे मी बघू शकतो. पण याच्यात काही करू शकत नाही मी एडिट. चेंजेस मॉडिफिकेशन काय करू शकत नाही. नाही. Only read बरोबर. या रिसोर्स ग्रुप मध्ये काही पण करू शकतो. आता मी इथे येतो. मी इथे ठीक आहे. मी आता त्या रिसोर्स मध्ये रिसोर्स ग्रुप जो क्रिएट केला त्याच्यामध्ये करू शकतो बिकॉज त्याला आपण कॉन्ट्रीब्युटर परमिशन दिलेली राईट. बरोबर. करेक्ट. ठीक आहे. आता मी ते होमला आलो. जर मी रिसोर्स ग्रुप मधून जात नाही तरी मी इथून रिसोर्स VM क्रिएट करतो. मी करू शकतो का क्रिएट? मी त्या रिसोर्स ग्रुप मध्ये इथे मी एक रिसोर्स ग्रुप आहे. ठीक आहे. रिसोर्स ग्रुप मध्ये आलो. इथे पण मला रिसोर्स क्रिएट करण्याचा ऑप्शन आहे. इथं करू शकतो ना कॉन्ट्रीब्युटर परमिशन आहे. मगाशी जो रिसोर्स ग्रुप क्रिएट केला तोच ना. हा मी इथून करू शकतो का? करू शकतो. बरोबर. साइड दॅट रिसोर्स ग्रुप आपण करू शकतो VM क्रिएट बरोबर. बिकॉज कॉन्ट्रीब्युटर परमिशन त्या रिसोर्स आपल्याला आतमध्ये. बरोबर. आणि मी इथून जर व्हर्च्युअल मशीन क्रिएट करायला घेतले कुठल्याही रिसोर्स मला इथून क्रिएट करायचे आता मी करू शकतो का?
हा इथं नाही. रिसोर्स ग्रुपच्या बाहेर आहे का? हा नाही, व्हर्च्युअल हा. मशीन आहे, नॉर्मल रिसोर्स आहे, मला तो क्रिएट करायचा आहे, मी करू शकतो का? नाही करू शकत, कारण इथं तुम्हाला कॉन्ट्रीब्युटर परमिशन नाही ना डायरेक्ट तिकडे टेस्ट ऍडमिनला. ठीक आहे, इथे तुम्ही जर लिस्ट केलं, मी आरजी हा सिलेक्ट केला तर रिसोर्स ग्रुप याच्या अंडर करत असेल तर मग करू शकेल, कारण हा Correct. ग्रुपच्या अंडर बनला ना. करेक्ट ओके. आता काय आलं, अंडरस्टँड झालंय समजा, तुम्हाला आता माहिती झालं मी कुठून जरी करतो, मी या रिसोर्स ग्रुपच्या अंडर करतो तर करू शकतो. आपण त्या रिसोर्स ग्रुपला पॉइंट केलं, लोकेशन हा. जर व्हीएमचं त्या लोकेशन ग्रुपला दिलं तर Correct. आपल्याला तो व्हीएम क्रिएशनचा राईट. आपण कुठून बी करू, फक्त रिसोर्स ग्रुपचा पाथ तो द्यायचा जिथे आपल्याला रिसोर्स व्हीएम बनवायचा आहे. रिसोर्स ग्रुप आता तो आरजी म्हणून आपल्याला कॉन्ट्रीब्युटर परमिशन आहे. आपण कुठून बाहेरनं जर तो पाथ दिला त्या रिसोर्स ग्रुपचा, त्याच्या इनसाइड व्हीएम करू शकतो आपण फ्रॉम. बरोबर करेक्ट अंडरस्टँडिंग झालेली आहे आता. ठीक आहे, याच्यात काही क्वेश्चन एवढं कळालं ना सगळ्यांना? Yes. ओके. Yes. ठीक आहे, आता कुणाला तरी काम होतं ना 11 सव्वा 11ला, आपण क्लोज करायचं का? हो म्हणजे केतनला जायचं होतं. हो ठीक आहे. ओके गाईस. येस. लक्ष निवड होते बरं का संदीप माझं. काय म्हटलं? काय झालं, लक्ष मग आमचं आता मी आणि संकेत शिफ्ट मध्ये ना दोघं पण. हो बरोबर, तेच ना, त्याच्यामुळे थोडस काय आहे ना ते बाकी, तेच मला राज काल बोलत होता. मी एक मिनिट हा. रेकॉर्डिंग स्टॉप करतो.